तुम्ही फ्लॅट घेतला, अग्रीमेंट केलं, पैसे दिले, ताबा घेतला आणि तुम्हाला वाटलं की मी मालक झालो. पण माननीय सर्वोच्च न्यायालय काय म्हणतं माहितीये का? अग्रीमेंट टू सेल म्हणजे मालकी नाही. आज आपण थेट कोर्टाच्या जजमेंटसह सत्य पाहणार आहोत. नमस्कार, मी ॲडव्होकेट माधव कायदा व्हिजन मध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो. चला तर मग सुरू करूया आजचा आपला विषय. आपल्या भारत देशामध्ये कायदा अगदी स्पष्ट आहे. ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट 1882 त्याचं कलम 54 काय म्हणतंय? विक्री म्हणजे मालकी होय. रजिस्ट्रेशन ऍक्ट 1908 नुसार नोंदणीकृत सेल डीड शिवाय मालकी हस्तांतरण होत नाही. अग्रीमेंट टू सेल म्हणजे काय? तर भविष्यात विक्री करण्याचं वचन म्हणजे मालकी हस्तांतरण नाही. माननीय सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाचं जजमेंट आहे. तर ते सूरज लॅम्प अँड इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड वर्सेस स्टेट ऑफ हरियाणा 2011 ची केस आहे, ज्याच्यामध्ये कोर्टाचं स्पष्ट निरीक्षण असं आहे की अग्रीमेंट टू सेल, जीपीए डीड आणि विल डीड ट्रान्झॅक्शन्स डू नॉट कन्वे द टायटल. म्हणजे अग्रीमेंट टू सेल, जीपीए, विल डीड यावर मालकी मिळत नाही, फक्त रजिस्टर्ड सेल डीड आवश्यक आहे. कोर्टाने हेही सांगितले की अशा व्यवहारामध्ये फसवणूक आणि बेकायदेशीर व्यवहार वाढतात. सुप्रीम कोर्टानं दुसरं एक जजमेंट सांगितलेलं आहे. नारायणदास करसोनदास वर्सेस SA कामटम 1977 या केसमध्ये गाईडलाईन आहे की कॉन्ट्रॅक्ट फॉर सेल डज नॉट ऑफ इट सेल्फ क्रिएट एनी इंटरेस्ट ऑफ प्रॉपर्टी. म्हणजे अग्रीमेंट टू सेल हा मालकी हक्क नाही. तर रामभाऊ नामदेव गजरे वर्सेस नारायण बापूजी धोत्रा 2004 ची केस आहे. याच्यामध्ये कोर्टाचं निरीक्षण असं आहे की पोजेशन अलोन डज नॉट कन्फर ओनरशिप. म्हणजे ताबा असला तरी मालकी नाही. आज पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि काही ग्रामीण भागात काय चालतं? फक्त अग्रीमेंट पूर्ण केलं जातं, अग्रीमेंट टू सेल केलं जातं, पैसे घेतले जातात, ताबा दिला जातो, पण होतं पुढं काय? तर जमीन दुसऱ्याला विकली जाते, जागा दुसऱ्याला विकली जाते, फ्लॅट दुसऱ्याला विकले जाते आणि अशा केसेस कोर्टामध्ये वर्षानुवर्ष चालतात, कारण तुमच्याकडे सेल डीड नाही. पण मला असं सांगायचं की बिल्डर असं का करतात? तर स्टॅम्प ड्युटी वाचण्यासाठी म्हणा, किंवा येणे नसलेली जमीन म्हणा, किंवा अनधिकृत लेआउट म्हणा, किंवा स्वस्तात प्लॉट देतो असं म्हणतात आणि मग कायदेशीर सापळ्यामध्ये अडकवतात. आता याच्यावरती लिगल आणि कायदेशीर काय सोल्युशन आहे, काय उपाय आहे? तर जर तुमच्याकडे अग्रीमेंट टू सेल असेल तर त्यासाठी उपाय असा आहे की स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट 1963 तर त्याच्यानुसार स्पेसिफिक परफॉर्मन्स सूट दाखल करा. माननीय न्यायालय विक्रेत्याला बिल्डरला सेल डीड करायला भाग पाडू शकतात आणि त्यांना लिगल नोटीस एखाद्या वकिलांच्या मार्फत, तुमच्या ओळखीच्या वकिलांच्या मार्फत पाठवा. सर्व कागदपत्रे जपून ठेवा, पण लक्षात ठेवा वेळ प्लस पैसा प्लस ताण हे खूप मोठं अवघड काम आहे. म्हणून सावध राहा. हा व्हिडिओ शैक्षणिक व कायदेशीर माहिती देण्यासाठी आहे. प्रत्येक केस वेगळी असते. कृपया तुमच्या प्रकरणासाठी वकिलांचा सल्ला घ्या. अग्रीमेंट टू सेल फक्त वचन असतं आणि सेल डीड म्हणजे खरा मालकी हक्क असतो. सेल डीडला खरेदी खत असं म्हणतात. खरेदी खतातून झालेलं ट्रान्सफर म्हणजे खरी मालकी प्राप्त होते. आज चूक केली तर उद्या कोर्टात उभं राहावं लागेल. कोर्ट एकच विचारेल, सेल डीड कुठे? अग्रीमेंट टू सेल करून फ्लॅट, घर, जमीन घेतली आहे. मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण स्पष्ट समजून घेतलंय की अग्रीमेंट टू सेल आणि सेल डीड याच्यात नेमका फरक काय आहे, कायद्याच्या दृष्टीने मालकी हक्क कधी मिळतो, फक्त अग्रीमेंटवर जमीन घेण्याचा धोका काय आहे आणि तुमच्याकडे आधीचं अग्रीमेंट टू सेल असेल तर काय करायचं याबाबतची माहितीचा व्हिडिओ तुम्ही आता ऐकला. हा व्हिडिओ प्रत्येक फ्लॅट खरेदी करणाऱ्यांसाठी, जमीन विक्री खरेदी करणाऱ्यांसाठी, घर खरेदी विक्री करणाऱ्यांसाठी अवश्य पाठवा. धन्यवाद.